या ठिकाणी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आजच्या जनसन्मान यात्रेचं औचित्य आपल्या चरणी नतमस्तक होते। भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण कर नतमस्तक होते। आजच्या आपल्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपस्थित असलेले या राज्याचे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय अजितदादा पवार साहेब, या राज्याचे आपल्या राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, महिलांच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष बाबाजीराव जाधव, प्रदेशचे सरचिटणीस अजित यशवंतराव जयंत खताते, आमचे नेते शौकतभाई, त्याचबरोबर दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष, महिलांचे अध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, या जिल्ह्याच्या महिलांचे अध्यक्ष, इतर जिल्ह्यात आपल्या तालुक्याच्या सर्व सेलचे पदाधिकारी, सगळ्यांची नावं घेत नाही, राग मानून घेऊ नका, सर्व आदरणीय मान्यवर व्यासपीठावरचे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या भगिनी, या सर्व मतदारसंघातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते, इतर वयोवृद्ध मान्यवर बंधू आणि भगिनी, पत्रकार मित्र, सर्व टीव्हीचे चॅनल, सर्व परिसरातील सर्व नेते मंडळी, प्रमुख मंडळी, सर्वांना मनापासून नमस्कार करतो। आणि सुरुवातीला मी आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो ती एवढ्यासाठीच की 3000 लोकांची ही जनसन्मान यात्रेची बैठक होती, परंतु आपण सर्व अजितदादांवर जे प्रेम करता त्या प्रेमाच्या प्रचितीची कदाचित आम्हाला कल्पना आली नसेल आणि त्यामुळे थोडा तुमची सगळ्यांची गैरसोय झाली। त्याबद्दल तालुक्याचे अध्यक्ष अभिषेक ठसाळे असतील, या शहराचे आमचे अध्यक्ष मिलिंद शेठ असतील, आदित्यताई देशपांडे असतील, जयंत शेठ, शौकतभाई आणि माझे इतर या इथले सर्व आयोजक असतील, या सगळ्यांच्या वतीने थोडीशी गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त। मी आज अजितदादांचं इथं चिपळूण नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघासाठी दादा आपण प्रचंड मेहनत केली, आमचा प्रत्येक शब्द आपण ज्या वेळी आपण सांगितलं त्यावेळी तुम्ही तो पुरा केला। विकासाचा वादा काय असतो दादा तुमच्या रूपाने आज इथल्या प्रचंड जमलेल्या जनसमाजाच्या रूपाने आपल्याला दिसून येतो। चिपळूण मध्ये देखील ज्यावेळी गेल्या वेळी 21 ला पूर आला, या पुरामुळे तुम्ही आम्ही सगळेजण झटून अतिशय मेहनतीने काम केलं आणि हे काम करत असताना जर कोण खंबीरपणे पाठीशी उभा राहिला असेल तो आपला अजितदादा हे आपल्याला इथं मला नमूद करावं। एक 8 दिवसाच्या कालावधीनंतर गाळ काढण्यासाठीचा पैसा असेल, चिपळूण मधल्या अनेक विकास कामासाठी ज्या वेळी मागेल त्यावेळी मिळणारा निधी असेल, या सगळ्या गोष्टीची पूर्तता दादांच्या माध्यमातून झाली। तीव्र धरण ज्यावेळी फुटलं त्याच्यानंतर त्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव होता, दादांनी एका क्षणात त्याला मंजुरी देऊन आज काम वर्क ऑर्डर होऊन चालू करण्याच्या पद्धतीने या धरणामुळे अनेक पूल नादुरुस्त झाले, रस्ते निकामी झाले आणि ते देखील 1 वर्षात सगळे रस्ते आणि पूल करण्याचं काम देखील दादांच्यामुळे घडू शकलं, हे देखील मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो। आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या, या नगरीचा चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर दादा काही गोष्टींची आम्हाला निश्चितपणे गरज आहे। त्यामुळे जलसंपदाच्या वतीने जो होणारा प्रकल्प आहे त्यामध्ये 2000 कोटी पूर येऊ नये म्हणून ज्या गोष्टी करायच्या त्या दादा तुम्ही प्रामुख्याने आम्हाला करून देणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही निश्चितपणे करून द्याल हा देखील विश्वास या इथे आहे। चिपळूण मधला ब्लू लाईन रेड लाईनचा 52 कोटीची ग्रॅव्हिटीची पाणी योजना जी कितीतरी वर्ष होणार म्हणून आपण ऐकत होतो, पण तिला नुसती मंजुरी दिली नाही तर त्या योजनेचं टेंडर देखील पूर्ण करण्याचं काम या युती शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील, दोन्ही मुख्यमंत्री आणि विशेषतः आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून ते देखील काम झालं। संगमेश्वर देवरुख मतदारसंघामध्ये पर्यटनाला चालना देण्याचं काम आपल्याला करायचं आणि चालना देण्यासाठीचा प्रकल्प अहवाल देखील आपण तयार केलाय। दादा या प्रकल्प अहवाला देखील आपण निश्चितपणे मंजुरी द्याल हा देखील विश्वास आजच्या दिवशी दे। मी फार मोठ्या मागण्या मांडत नाही,
कारण मला माहिती आहे की जी जी गोष्ट दादा तुमच्याकडे दिली ती तुम्ही पूर्ण केल्याशिवाय आम्हाला कधीही मोकळं सोडलं नाही. हे आमच्या सर्वांसाठी अतिशय भाग्याचं. आणि इथून पुढच्या काळात देखील तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद याच पद्धतीने. ज्यावेळी स्वर्गीय निकम साहेबांनी 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले, क्षणाचाही विचार न करता, त्यावेळी पासून दादा आम्ही तुमचं माझ्यावर अतिशय प्रेम. स्वर्गीय निकम साहेब ज्यावेळी अचानक निघून गेले त्यावेळी दादा तुमचा आधार हा माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी फार मोठा आधार होता. आणि तिथपासून आज सगळे सह्याद्री शिक्षण संस्था असेल, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ असेल, या सगळ्यामध्ये तुम्ही दिलेलं योगदान आम्ही आयुष्यात कधी विसरू शकत, तुमचे ऋण कधी फेडू शकत नाही. तुम्ही केलेलं काम आमच्यासाठी ही चिपळूणची जनता किंवा संगमेश्वरची जनता कधी विसरणार नाही, हा शब्द दे. दादा काही गोष्टी इथं बोलायच्या. आपल्याला माहिती आहे सगळ्यामध्ये आपल्याला दौऱ्यात आल्यापासून अल्पसंख्याक समाज देखील मोठ्या उत्साहात आपल्या पाठीशी आहे. दादा तुमच्यावर विश्वास आमच्या सगळ्यांचा आहे. आपल्याला सर्व धर्म समभाव ठेवत असताना फुले शाहू आंबेडकरांचे आपण विचारधारा पुढे नेणार आहोत. आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा नेणार आहोत. आणि मग ही नेत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायची जबाबदारी देखील आपली सगळ्यांची. आणि मला विश्वास आहे दादा या काही गोष्टीने काही समाज आपल्यापासून जर दुरावला असेल तर त्याला देखील साथ देणं, त्याच्याकडे सपोर्टिंग भूमिका घेणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. आणि मी आता 100% सांगतो, ज्या वेळी कधी अन्याय होईल त्यावेळी सगळं सोडून आपण तुमच्या पाठीशी उभं राहण्याचा आमचा सगळ्यांचा संकल्प आहे.